आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची 156वी जयंती आहे आणि त्यांनी जे भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्याचबरोबर श्रमाला प्रतिष्ठा मिळावी, समाजामध्ये समानता यावी, विश्वाचं कल्याण व्हावं, मानवी गुलामीतून मुक्तता व्हावी या दृष्टिकोनातून जी पावलं उचलली होती ती अजरामर आहेत। यावेळेला विजयादशमीच्या दिवशीच महात्मा गांधी जयंती आलेली आहे आणि त्यामुळे सीमोल्लंघन करणं, यश मिळवणं, श्री रामप्रभूंनी अयोध्येमध्ये परत येणं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा वाईट शक्तींचा विनाश आणि सुष्टांचा दुष्टावरती केलेली मात, दुष्टांचा केलेला पराभव या दृष्टिकोनातून सगळीकडे आज भारतभर आणि जगामध्ये सीमोल्लंघनाच्या निमित्ताने आपण शमी वृक्षाची पूजा करतो। श्री रामप्रभू, श्री दुर्गा माता, तुळजाभवानी या सर्वांना वंदन करत असतो। त्यामुळे आजच्या दिवशी स्वच्छता सप्ताहसुद्धा केंद्र सरकारने सुरुवात केलेला होता। त्या दृष्टिकोनातून सुद्धा संपूर्ण भारतभर स्वच्छतेला स्वतःला प्रस्थापित केलेले, स्वच्छतेचं महत्त्व वाढवणारे अनेक कार्यक्रम सगळीकडे झालेले आहेत। दुर्दैवाने काही आपत्ती जरी आली असली तरी त्या आपत्तीचं सीमोल्लंघन करून त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला सुख, शांती, समाधान, यश, सौख्य, सुरक्षितता आणि सर्व शेतकऱ्यांना सुख, शांती, मनाला आनंद, उल्हास वाटेल अशा प्रकारने काम व्हावं। आमच्या ज्या कन्या आहेत त्या सुरक्षित राहाव्यात या दिवसाच्या निमित्ताने, अशा प्रकारची प्रार्थना मी ईश्वराकडे, आई जगदंबेकडे, श्री गणेशाकडे, आई तुळजाभवानीकडे करते आणि महात्मा गांधी यांना अभिवादन करत असताना त्यांनी केलेले विचार पुढे नेण्यासाठी या आमच्या विधिमंडळामध्ये आज आम्ही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेले, त्यांनाही नतमस्तक होते।